दादा काय होईल देशाचं काही सांगता येत नाही बुवा. जे तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी आहेत. रात्री हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम, तिथं रात्री हल्ला झाला. 27 माणसं मारली महाराज आपले भारतीय. 27 माणसं. आता भोळे बाबडे माणसं महाराज. ते अतिरेकी आले आर्मीच्या वेशात. आर्मीच्या वेशात आल्यानंतर काय करणार आहे कोण? आर्मीच्या वेशात आले, आम्ही तुमचं रक्षण करण्यासाठी आलो म्हणून सांगितलं. आणि येताना महाराज फक्त धर्म विचारला त्यांनी. धर्म, जात विचारली नाही. जरा जातीचे माणसं जरा लक्षात घ्या. जात विचारली नाही. तुझी कोणती धनगराचा आहेस का, हटकराचा आहेस का, वंजाऱ्याचा आहेस का, मराठ्याचा आहेस का, ब्राह्मणाचा आहेस का, मारवाड्याचा आहेस का, कोमट्याचा आहेस, हे नाही विचारलं. जात नाही विचारली, धर्म विचारला. हिंदू धर्म म्हणून सांगितल्याबरोबर त्याला उडवलं आहे का? जरा डोक्यासमोर विचार, डोळ्यासमोर विचार. हो, चित्र आणा. 27 भारतीय महाराज उडवले. लहान लहान लेकरं रडत होते. ती माऊली रडत होती, माझ्या लेकराला तरी ठेवा. लेकरं सुद्धा ठेवले नाही का? आम्ही इतर लढायला लागलो जातीसाठी महाराज. अरे जाती तुम्ही काही गोष्टीसाठी ठेवा ना, पण ह्या मंडपात येताना तरी हो हिंदू म्हणून एकत्र या. अरे इथून पुढे तुम्ही हिंदू म्हणून एकत्र नाही आले, आज जम्मू काश्मीरला जे घडलं ते लातूर परभणीला घडायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. हे वेळ लागणार नाही. आम्हाला एक व्हावं लागणार आहे. हे सगळे जातीचे तुकडे बाहेर काढावं लागणार नाहीत. जातीचे जोडे बाहेर काढून जेव्हा आम्ही समाजात येऊ तेव्हा हिंदू म्हणून एकत्र आलं तरच आमचं काहीतरी भविष्य आहे. नाहीतर तसं व्हायला जास्त वेळ लागणार नाही महाराज आपल्याकडे. ऐका हो, डोळ्याला धारा लागल्या. ते चित्र बघितलं, कीर्तन करू वाटणं गेलं. फेटा बांधण्याची सुद्धा इच्छा नव्हती महाराज.